नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्री लक्ष्मीकांत शंकरराव सतपलकर। आज आपण वर्ग 12वी कला या शाखेतील विषय समाजशास्त्र या विषयातील भारतातील सामाजिक समस्या या प्रकरणातील बेरोजगाराचे परिणाम या विषयावर सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बेरोजगाराची कारणे पाहिली होती, त्याबाबत सविस्तर असा अभ्याससुद्धा केला होता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेरोजगाराचे परिणाम याविषयी सविस्तर अशी माहिती पाहूया। तर चला विद्यार्थी मित्रांनो, बेरोजगाराचे परिणाम याविषयी सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। बेरोजगाराचे परिणाम सर्वसाधारणपणे उत्पन्नात एक स्थिर स्रोत ज्या योग्य खर्चासाठी निधी उपलब्ध होईल आणि भविष्यातील तरतुदीसाठी बचत करता येईल या दृष्टीने बहुतेकांना असं वाटते की आपल्याला नोकरी असली पाहिजे। पण वास्तविक पाहिलं तर आज 15 ते 59 या वयोगटामध्ये भारताच्या संदर्भात जर विचार केला तर 12वी शिक्षण घेणारे तुमच्यापैकी बहुजन 16-17 या वयोगटात आहे। ते नोकरी करत नाही किंवा त्यांच्याजवळ उत्पन्नाचं दुसरं एक साधन नाही आहे आणि ते आर्थिक गरज भागवण्यासाठी आणि आर्थिक गरज ही त्यांची त्या कुटुंबावर अवलंबून असते। म्हणून काही वर्ष स्वतंत्रपणे अर्थार्जन करून त्यांनी आर्थिक दाखवली। परंतु आज जर आपण पाहिलं तर बहुसंख्य कुटुंब त्यांना शिक्षणाची गरज आहे आणि रोजगाराची गरज आहे, परंतु पाहिजे त्या प्रमाणात रोजगार मिळताना दिसून येत नाही। अनेक कुटुंबामध्ये स्त्रिया घराबाहेर पडून काम करतात, कधीकधी त्यांना विरोधसुद्धा होतो। परंतु 15 ते 59 या वयोगटाची जर क्षमता पाहिली तर यांची जी संख्या आहे हे संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। आज आपण पाहिलं तर प्रत्येकाला असं वाटते की आपल्याला रोजगार मिळाला पाहिजे आणि आपण आपलं कुटुंब सुखी असलं पाहिजे। परंतु या बेरोजगारीचे आपल्या समाजावर काय परिणाम झालेले आहे आणि याचे परिणाम अजूनही देशाला भेडसावत आहे। कारण बेरोजगारी ही अशी समस्या आहे की जी न सुटणारी आहे। कारण देशातल्या प्रत्येक व्यक्तीला रोजगार प्राप्त होऊ शकत नाही, कारण देशाची अर्थव्यवस्था पाहिजे त्या प्रमाणात बळकट नाही आहे। तरी या बेरोजगारीचे काय परिणाम आपल्या समाजावर झालेले आहे ते आपण पुढील प्रमाणे पाहूया। सर्वात पहिले आहे उपयोगात न आणलेले मनुष्यबळ। आता प्रत्येक अकुशल उत्पादनक्षम व्यक्ती समाजामध्ये उपलब्ध असते। आता प्रत्येक व्यक्तीला कुशल किंवा अकुशल असतो, काही व्यक्तींना ते काम शिकावे लागतात, काही व्यक्तींना त्या कामाचा अनुभव असतो। बेरोजगार प्रौढ व्यक्ती समाजात बहुसंख्येने असतात। आता आपण जर समाजाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर हे योग्य नाही आणि समाजाच्या अर्थव्यवस्थेत काही भर घालून शकत नाही। उलट आर्थिकदृष्ट्या ते इतरांवर अवलंबून असतात। काही व्यक्तींना त्याचा अनुभव घ्यावा लागतो, काही व्यक्तींना त्याचा अनुभव असतो, परंतु जर आपण पाहिलं तर अशा लोकांना दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागते। म्हणजे उपयोगात न आलेले मनुष्यबळ। प्रत्येकच व्यक्ती रोजगारासाठी फिरतो, परंतु अनुभवी व्यक्तीलाच रोजगार मिळत असते। म्हणून हा सुद्धा एक परिणाम झालेला आहे। त्यानंतर शैक्षणिक संधीचा अपव्यय। आता सुशिक्षित प्रशिक्षित असून रोजगार नसणारे अनेक व्यक्ती आहेत। असेही असू शकते की त्यांना मिळालेले शिक्षण किंवा प्रशिक्षण नोकरी मिळवून देण्यास उपयुक्त नसते। आता काही शिक्षण असं आहे किंवा प्रशिक्षण आहे त्या प्रशिक्षणामुळे त्याला नोकरी मिळत नाही। कारण आज देशाची जर सुशिक्षित बेरोजगाराची संख्या पाहिली तर असंख्य आहे, अनेक व्यक्ती आहे। पण काही शिक्षण असं आहे की त्या शिक्षणाच्या माध्यमातून किंवा प्रशिक्षणाच्या माध्यमातून कुठलाही रोजगार मिळत नाही।
हे खरे आहे. अनेक शैक्षणिक अभ्यासक्रम औद्योगिक क्षेत्राच्या गरजा पाहता कालबाह्य झालेले आहे. काही शिक्षण असे आहे की ते शिक्षण पाहिलं तर औद्योगिक क्षेत्राच्या काही उपयोगाचं नाही आहे, कालबाह्य झालेला आहे. आणि तरीसुद्धा भारत सरकार शिक्षण क्षेत्रावर आज जर पाहिलं तर करोडो रुपये खर्च करत आहे. तरीही बरेचसे तरुण आवश्यकतेपेक्षा शिकून बाहेर पडत आहे, परंतु त्यांच्या शिक्षणामध्ये कौशल्याचा आपल्याला अभाव दिसून येतो. म्हणजे त्यांना शिक्षणाची जी संधी मिळाली या संधीचं त्यांना सोनं करता येऊन राहिलेलं नाही आहे. शिक्षण आहे पण ते कुठल्याही प्रकारचं उपयोगी शिक्षण त्यांना नाही आहे. त्यामुळे आज प्रत्येकाला जे शिक्षण पाहिजे ते रोजगार भिमुख असं शिक्षण असायला पाहिजे, परंतु असं शिक्षण त्यांना मिळत नसल्यामुळे आज त्यांच्या शिक्षणाच्या संधीचा अपव्यय झालेला आपल्याला इथं दिसून येते. हे सुद्धा एक बेरोजगाराचं परिणाम आहे. त्यानंतर शैक्षणिक पात्रता सुसंगत नसणे. आता काही लोक रोजगाराची संधी पाहत असतात, पण ज्या क्षेत्रात उच्च शिक्षण किंवा प्रशिक्षण घेतले आहे त्या क्षेत्रामध्ये नोकरी न मिळाल्यामुळे उच्च शिक्षण नसलेल्या प्रशिक्षित क्षेत्रापेक्षाही वेगळ्या क्षेत्रामध्ये तरुणांना नोकरी करावी लागते. उदाहरणार्थ प्राध्यापक बनण्यासाठी PhD प्राप्त केली असताना कारकूनचं काम करावं लागते. उच्च शिक्षित असूनसुद्धा त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार नोकरी मिळत नाही. एक PhD झालेला किंवा उच्च व्यक्तीला कारकून शिपायाची नोकरी करावी लागते. म्हणजे त्याच्या शिक्षणानुसार त्याला शैक्षणिक पात्रतेनुसार पाहिजे तो रोजगार मिळत नाही. म्हणजेच त्यांनी घेतलेले जे शिक्षण आहे त्या शिक्षणाचा त्याला इथं कुठलाही फायदा होत नाही. आवश्यकतेनुसार शिक्षण घेऊनसुद्धा त्याला जे पद पाहिजे त्या पदाची नोकरी किंवा त्या पदाचा रोजगार त्याला मिळत नाही. उलट त्यापेक्षा खालच्या पदाची त्याला नोकरी करावी लागते. म्हणजेच शैक्षणिक पात्रता असूनसुद्धा त्याला ती नोकरी मिळत नाही. म्हणजे हा सुद्धा एक बेरोजगारीचा शैक्षणिक पात्रता सुसंगत नसणे हे सुद्धा एक बेरोजगारीवर परिणाम करणारा घटक आहे. त्यानंतर समाजविरोध कारवाया. आता मनुष्याच्या सहनशीलतेला काही मर्यादा असतात. संधीच्या अभावामुळे कधीकधी माणसाची सहनशक्ती संपुष्टात येऊ शकते आणि योग्य संधीच्या अभावामुळे लोक नकळत समाजविरोधी कार्य करतात. शालेय शिक्षण अपुरे सोडतात किंवा सोडावे लागतात. अर्थार्जनासाठी गुन्हेगारी जगाकडे ओढतात. म्हणजे चोऱ्या करणे, खून करणे अशा गोष्टी करून पैसे कमवतात. म्हणजे पैसा कमवण्यासाठी ते एक वेगळाच मार्ग अवलंबतात आणि या वेगळ्या मार्गामुळे सुद्धा त्याचा बेरोजगारीवर खूप मोठा परिणाम होताना आपल्याला दिसून येते. आणि आज माणसाची काय होते की सहनशक्ती कधीकधी संपुष्टात आली की तो एका वाईट मार्गाला लागतो आणि समाजाच्या विरोधात जाऊन तो काम करतो आणि गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतो असंही म्हणायला हरकत नाही. परिस्थिती त्याला तसं करायला लावते. कधीकधी अशा गोष्टी घडतात असंही म्हणायला हरकत नाही. म्हणजे समाजविरोधक करावयास हा सुद्धा एक बेरोजगारीवर परिणाम करणारा घटक आहे. त्यानंतर मानसिक आरोग्यावर परिणाम. कधीकधी काय होते की बेरोजगारीला कंटाळल्यामुळे काही जणांना पराकोटीच्या वैफल्याने ग्रासले जाते. ते मानसिक आणि त्यांना आयुष्यामध्ये नकारात्मक दृष्टिकोनाने पाहू लागतात. त्यांना वाटते की आता आपल्याला रोजगार मिळणारच नाही, आपण काहीच करू शकणार नाही. अशा वेळेस त्यांना असं वाटते की त्यांच्यामध्ये एक नकारात्मक भावना येते आणि माणसाला यश मिळालं नाही की तो नकारात्मक होत जातो. आणि मग जेव्हा त्याला काही वेळेस मानसिक रोगाचा त्याच्यावर परिणाम होतो किंवा तो फ्रस्ट्रेशनमध्ये चालला जातो. कधीकधी एकटा पडतो आणि त्याला असं वाटते की आपण जिंदगीला हारलेला आहो, आपल्याला कुठल्याही प्रकारचा रोजगार मिळणार नाही, आपल्याला बेरोजगारी जीवन जगावं लागेल. अशा वेळेस तो
आत्महत्येला प्रवृत्त होऊन कधीकधी तो आत्महत्यासुद्धा करतो. म्हणजेच बेरोजगारीला कंटाळून त्याला वैफल्य येतं, अपयश येतं, यश मिळत नाही. अशा वेळेस त्याला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय राहत नाही. असा बेरोजगारीचा परिणाम करणारा 5वा घटक आहे मानसिक रोगावर परिणाम. त्यानंतर राष्ट्राच्या विकासावर प्रतिकूल परिणाम. आता काय झालेलं आहे की राष्ट्राच्या विकासाचा जर विचार केला तर बेरोजगारी हा दीर्घकालीन परिणाम करणारा घटक आहे. याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? कारण समाजाचे भवितव्य घडवण्यात तरुण पिढीचा महत्त्वाचा वाटा आहे. अनेक तरुण मंडळी जर कशामुळे त्रस्त असेल तर ते बेरोजगारीमुळे आहे. ही गोष्ट राष्ट्राच्या विकासासाठी प्रतिकूल परिणाम करणारी आहे. रोजगार असेल तर देशाचा विकास होईल, रोजगार नसेल तर त्या राष्ट्राचा विकास होणार नाही. म्हणजेच ही गोष्टसुद्धा विकासासाठी अशी प्रतिकूल आहे, त्याचा परिणाम सुद्धा प्रतिकूल होतो. आज का बरं भारताला विकसनशील म्हणतात? कारण भारतामध्ये बेरोजगारीची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे असंही म्हणायला हरकत नाही. तर अशा प्रकारे राष्ट्रीय विकासावर प्रतिकूल परिणाम करणारा हा 6वा घटक आहे. तर अशा प्रकारे बेरोजगारीचे परिणाम आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर असे त्या 6 मुद्द्यावरून बेरोजगारीचे परिणाम हा घटक सविस्तरपणे अभ्यासला. तर या घटकावर जो गृहपाठ विचारला जातो तो म्हणजे बेरोजगारीचे परिणाम सविस्तर स्पष्ट करा, असा गृहपाठ तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे विचारला जातो. तरी विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओला काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून आजचा घटक तुम्हाला समजण्यासाठी कुठलीही अडचण निर्माण होणार नाही. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो आणि माझी रजा घेतो. धन्यवाद.